आपल्याला मुंबईतल्या 6 जागा निवडून आणायच्या आहेत. मी तर उपस्थितांना विचारतो, इतके वर्ष आपण त्यांचंच गुणगान गायलं. महापालिकेत शिवसेनेकडेच सत्ता होती, आपण त्यांचे नारे दिले, त्यांना समर्थन दिलं. माझा सवाल आहे उद्धव ठाकरेंना, 25 वर्षात तुम्ही केलेलं मुंबईकरांसाठीचं एक काम दाखवा. ते दाखवू शकत नाहीत असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारलाय. मुंबईच्या परिवर्तनाचं काम मोदींच्या नेतृत्वात आम्हीच केलं आहे. मुंबईचा कोस्टल रोड, मुंबई मेट्रो, रेल्वे जाळ्याचं विस्तारीकरण ही कामं आम्हीच केली आहेत. मुंबईत 2 कोटी लोकांचं शौचाचं सांडपाणी हे समुद्रात सोडलं जात होतं. 25 वर्षात ते पाणी ट्रीट करून सोडलं पाहिजे इतकंही तुम्ही करू शकला नाहीत. ते करण्यासाठी आम्हाला सत्तेवर यावं लागलं असा टोलाही फडणवीस यांनी लगावला. पण मुंबईमध्ये आपल्या सोबत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची खरी शिवसेना, विचारांची शिवसेना ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आपल्या सोबत आहे. आणि म्हणून ही निवडणूक महत्वाची आहे. या निवडणुकीमध्ये आपल्याला 6 जागा निवडून आणायच्या आहेत. केवळ मोदीजींना समर्थन देण्याकरता नाही. आशिषजींनी सांगितलं काय परिवर्तन घडलेलं आहे. आणि मी तर तुम्हाला सवाल विचारतो, इतके वर्ष 25 वर्ष महानगरपालिकेमध्ये शिवसेनेला निवडून दिलं, आपणही त्यांचंच गुणगान केलं, आपणही त्यांचेच नारे दिले, आपणही त्यांना समर्थन दिलं. माझा सवाल आहे उद्धवजींना, माझा सवाल आहे शिवसेनेला, अरे 25 वर्षात तुम्ही केलेलं एक मुंबईकरांकरता महत्वाचं काम दाखवा. एक काम दाखवा. ते दाखवू शकत नाही. या मुंबईच्या परिवर्तनाचं काम हे मोदीजींच्या नेतृत्वात आम्हीच त्या ठिकाणी केलं आहे. मुंबईची मेट्रो, मुंबईचा कोस्टल रोड, मुंबईची ट्रान्सहार्बर लिंक, मुंबईमध्ये सबअर्बन रेल्वेचं त्या ठिकाणी जाळ्याचं विस्तारीकरण, या मुंबईकरांचं 25 वर्षामध्ये 2 कोटी लोकांचं शौचाचं सांडपाणी हे समुद्रात तुम्ही सोडत होतात. 25 वर्षामध्ये किमान ते पाणी ट्रीट करून सोडलं पाहिजे, एवढं देखील तुम्ही करू शकला नाहीत. तेही करण्याकरता आम्हाला सत्तेवर यावं लागलं आणि आम्हाला ते करावं लागलं. आज त्याचं काम मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही सुरू केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मुंबईकरांनी मनापासून प्रेम केलाय. 2014 आणि 2019 मध्ये याचा प्रत्यय आपल्याला आला. तसंच 2017 मध्येही मुंबईकरांनी दाखवून दिलं की त्यांचं मोदींवर किती प्रेम आहे. देशातला कुठलाही सर्वे काढा, कितीही मुंबईत असे सर्वाधिक लोक आहेत ज्यांचं मोदींवर प्रचंड प्रेम आहे. लोक मोदींना आपलं मानतात असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. आज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा मुंबईत आले होते. त्यांनी आज भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. त्याच कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलंय. मी दाव्यानं सांगतो, मोदींवर सर्वाधिक प्रेम कुठं आहे तर मुंबईत आहे. मोदींना भरभरून मतं दिली गेली आहेत. मोदींच्या कामावर भाजपला मतं मिळाली. मात्र दुर्दैवानं आमचे जे जुने मित्र होते ते मोदींचा लाईफ साईज फोटो लावायचे आणि निवडणूक आली की त्यांच्या पोस्टरवरचा उद्धव ठाकरेंचा फोटो स्टॅम्प साईज असायचा. मोदींच्या नावं मतं मागायची आणि निवडून आलं की मोदींच्या नावाने शिमगा करायचा. हेच उद्धव ठाकरेंनी केलं. रोज आपल्यावर टीका करायचे. मोदींनी केलेल्या उत्तम कामांवर पाणी टाकण्याचं काम उद्धव ठाकरे करायचे. आता उद्धव ठाकरेंना खरं लक्षात येणार आहे की मुंबईत लोक कोणाच्या पाठीशी आहेत. या निवडणुकीत त्यांना कळलं आहे. कारण निवडणुकीत आपल्याबरोबर मोदी तर आहेतच, पण मुंबईत आपल्याबरोबर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची खरी शिवसेना आहे. एकनाथ शिंदे त्यांचं नेतृत्व करतायत. मी उबाठा सेनेच्या एका नेत्याशी बोलत होतो. त्यांना विचारलं, तुम्ही काय कामं केली? मला म्हणाले, मुंबईत रस्ते झाले, पूल बांधण्यात आले. मी त्यांना म्हटलं, अहो पूलही गडकरींनीच बांधल्यात, तुम्ही ते केलेले नाहीत. त्यामुळं तुम्ही जे 25 वर्षात केलं ते तुमचं कर्तृत्व नाही. महापालिकेनं इतकंही केलं नसतं तर महापालिकाच राहिली नसती. एकही गोष्ट ते सांगू शकत नाहीत की मुंबईकरांच्या जीवनात बदल करण्यासाठी आम्ही या गोष्टी केल्या. BDT चाळीत मराठी माणसाला घर आपण मिळवून दिलं. धारावीच्या प्रकल्पासाठी मोदींना आणि भाजपालाच यावं लागलं असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.